चल चला चला भाऊ. होय होय होय. चल चल दे. चल होय होय. गणपती बाप्पा मोरया सांभाळून घेऊन जा रे बाबा आजा. सिद्धमापूरचा आजाचा पाया पडाया आणि पुढे निघाया. हा चल आज हे कॉलेजला आहे. चल होय बघा. होय कोण संजू नाही लक्झरी. हो हो प्रॉपर एकदम ना. हो नाही नाही आरामात. चल मग भेटाय परत. हो सो गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सिद्धेश गोसावी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे ट्रॅव्हल इज सोल ऑफ लाईफ ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बोलता बोलता 3 दिवस निघून गेले आणि आजचा आपला परतीचा प्रवास सुरुवात झाला आहे. आता मी कुडाळमध्ये पोचलो आहे आणि आपल्या हा राईट साईडचा आहे मुंबई गोवा हायवे. मी आता सध्या सर्व्हिस रोडला आहे आणि आपल्याला आता बरोबर 6:15 वाजता मी निघालो आहे. चहा वगैरे पिऊन थंडी नव्हती बिलकुल म्हणून बरं झालं फटाफट आलो मी. कारण माझ्या घराकडनं कुडाळ 15 किलोमीटर आहे आणि आपलं मुंबई 450 किलोमीटर आपल्याला पार करायचं आहे. तर आपल्याला आता मुंबई गोवा हायवेची तर सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी क्लायमेट समोर धुकं आणि 3 दिवस खूप धमाल आली. आपले व्हिडिओ कसे वाटले मला नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय बदल वाटतो आहे काय चुकीचं आहे ते पण सांगा जेणेकरून मला कळेल नेक्स्ट टाईमला. त्यामुळे आपली आता ही कोकण राईड पूर्ण झालेली आहे. आज म्हणजे संध्याकाळी होईल आपली घरी पोचल्यानंतर. पण खूप मजा आली. वातावरण खूप छान आहे गावी. त्यामुळे आपला ह्या वर्षीचा राईडचा एक शेवटचा टप्पा पार झालेला आहे. आता पुढच्या वर्षी पहिली राईड कुठे होते काय माहीत नाही आहे. ते आपल्याला पुढच्या वर्षीच कळेल पहिल्या महिन्यामध्ये. पण पहिल्या महिन्यामध्ये करायचं आहे काही करून. आणि बाकी मस्त मजेत. आपले व्हिडिओ कसे चालले मला नक्की सांगा आणि आपला गाव कसा वाटला माझा ते पण सांगा मला कमेंटमध्ये. तसो आणि मी एकदम लगेज वगैरे काल सेटअप करून ठेवलेला बाईकवरतीच रात्री. त्याच्यामुळे काय सकाळी टेन्शन नाही आलं. म्हटलं सकाळी मला घाई होणार त्यामुळे रात्रीच सगळं लगेज वगैरे एकदम लोड करून ठेवलेला बाईकवरती. आणि आज टँक बॅग फक्त मोठी झाली आहे. मुंबईवरून येताना एकदम छोटी होती आता एकदम छातीपर्यंत येते. कारण आपलं सगळं आतमध्ये सगळंच काय काय येतात. खायचं वगैरे गावानं जाताना मुंबईला खायचं वगैरे जास्त असतं आपलं. त्याच्यामुळे ती थोडी एकदम छातीपर्यंत आली आहे. त्यामुळे चला जाऊ बोलत बोलत मजा घेत आपल्या राईडची. काय काय तुम्हाला असे सिनेमॅटिक सीन वगैरे दाखवतो मध्ये कुठे भेटले तर. बरोबर आता 7:30 झाले. 6:15 निघालेलो मी. 6:15 म्हणजे 7:30 पकडून चला. म्हणजे 1 तासात मी बरोबर कणकवलीला पोचलो आहे. हे आपलं कणकवली आहे. कणकवलीचा ब्रिज. इकडे खाली कणकवली बाजारपेठ आहे. इकडे राईट मारला की कणकवली रेल्वे स्टेशन. म्हणजे 1 तासात आपण मस्त कवर केलं आहे. म्हणजे आपले बरोबर आता 55 किलोमीटर आपली बाईक चालली आहे घरापासनं. अजून मी 40 किलोमीटर चालवेन आणि मग थोडा ब्रेक घेईन. मग थोडंसं कुठेतरी चहा वगैरे पेन गरम गरम. म्हणजे 100 किलोमीटरवर आपल्याला थांबायचं आहे. जास्त थांबायचं नाही कारण आपल्याला घरी बरोबर एक मी पकडले टार्गेट की 6:30-7 पर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त ब्रेक घ्यायचे नाही आज.
आणि आपलं आज पॉवर बँक वगैरे चार्ज करून आणलेली आहे, टेन्शन नाही. तरी पण आपलं लंचला कुठे थांबल्यानंतर थोडंसं पॉवर बँक परत चार्ज केली पाहिजे. राजापूरपर्यंत रोड चांगला आहे, पुढचं काय माहीत नाही पुढे कसा काय आहे तो, पण राजापूरपर्यंत एकदम टेन्शन नाही आहे बाईक चालवायला. पुढे आता काम चालू आहे की काय की माहीत नाही. पुढचं परशुराम घाट एकदम खराबच आहे. रत्नागिरीला पण मला वाटतं खराब असेल थोडा. बाकी आपल्या काय टेन्शन नाही इथपर्यंत. आता आपण पटापट जाऊ शकतो. अजून मला अर्धा पाऊण तास लागेल राजापूर पोचायला. 8:15 वाजून गेले आणि आता मला वाटतं राजापूर एक 10-1 किलोमीटर बाकी आहे. मस्तपैकी थोडंसं थांबून चहा जरा मस्तपैकी प्यायचा गरमागरम. पण थोडं जरा आता गार झालं आहे पूर्ण. आणि आपल्या मुंबई गोवा हायवेच्या मध्ये ना मस्त मस्त येलो येलो फुलं लावली आहेत. कुठलं तरी झाड आहे काय माहीत नाही फुलांचं, पण येलो येलो फुलं आहेत, मस्त वाटतात. पण इकडे थोडी कमी आहेत, मागे ना जास्त होती. हो, ये कोण आहे भाई एक्सपल्सवाला? तर आपण बरंच कवर केलं अंतर आज. बघू आता पुढे किती वाजतील आपल्याला पोचायला. आपलं ब्रेक पाय आता एक चहाचा ब्रेक होईल आणि मग डायरेक्ट जेवणाचा. मध्ये कुठे थांबणारच नाही मी आत. जेवायला मस्त आहे की अर्धा पाऊण तास थांबायचा, 1 तास थांबायचं जेवायला मस्तपैकी. थोडासा मस्त आहे की आराम होईल तेव्हा. मग डायरेक्ट मग पुढे कुठेतरी एक थांबायचं 100 किलोमीटरवर. पनवेल 344 किलोमीटर अजून आहे. हे छोटे छोटे स्पीड ब्रेकर टाकलेत मध्ये, पहिले नव्हते. हेच पटकन कळत नाही. हो, राजापूर आलो. वाव, काय सीन आहे मस्त. हा भाई इथे एक आला स्पीड ब्रेकर परत. हे आपण राजापूरमध्ये आलो आहे. हे इकडे मित्राचं गाव आहे माझ्या, अभिषेकचा. आणि आपल्याला आता इथे मस्त की कुठेतरी छोटंसं हॉटेल, चहा आणि भेटली तर भजी खायची मस्त की गरमागरम. पोटात जरा गरमागरम चहा आणि भजी गेली की टेन्शन नाही. ते कुठे असेल, कुठे आहे, कुठे भेटेल, कुठे भेटेल? अरे बापरे, इथे कुठे दिसतच नाही जायला. ओ, तिथे कुठेतरी दिसते. आपले मस्त की चहा वगैरे पिली राजापूरला. आपण आता राजापूरवरून निघालोय. आता लांजा आहे इथून 15 किलोमीटर. आणि आपल्या लांजाच्या नंतर थोडं आपल्याला पेट्रोल भरावं लागेल, कारण आता पेट्रोल थोडं कमी आहे. आपलं एकदा भरायचं पेट्रोल, मग डायरेक्ट डोंबिवलीपर्यंत बघायला नको. आणि थोडी हवा भरावी लागेल, हवा थोडी कमी वाटते. बाकी आपलं सगळं ओके झालेलं आहे आता. आणि आता वाजलेले आहेत 9:15 वाजलेले आहेत बरोबर. आणि आता आपल्याला मध्ये ब्रेक घ्यायचा नाही आहे, डायरेक्ट आता जेवणाला थांबायचं आहे. जेवायला म्हणजे एक 100 किलोमीटरवर थांबायचं आहे. मग तेव्हाच आपण जेवून घेऊ, मग परत थांबायचं टेन्शन नाही. लांजा 26 किलोमीटर आहे आता. आणि मस्तपैकी आता थोडं थंडावा कमी झाला आहे. ऊन आता लागायला चालू झालेलं आहे. अजूनपर्यंत रोड तर बेस्ट आहे. पुढे कसं आहे काय माहिती. मी आता पालीमध्ये पोचलो आहे. आणि पालीमध्ये इथे ना जोरदार काम चालू आहे रोडचं. आणि म्हणजे हे बरंचसं हे पूर्ण तिथपर्यंत मला चालू आहे. आणि आपल्या मुंबई गोवा हायवेमध्ये ना लांजा, रत्नागिरी, पाली इकडे अजून ब्रिज झाले नाही आहेत अजिबात. बाकी रोड तर ओके आहेत, फक्त ब्रिज अजून झाले नाही आहेत. ब्रिज व्हायला मला वाटतं अजून 1 वर्ष जाईल. आणि हे मला वाटतं लांजा सोडून पुढे आलो नंतर पाली, रत्नागिरी, चिपळूण हा रोड अजून व्हायचा आहे. पण काम तर जोरदार चालू दिसते, पण कधी होईल काय माहिती. आपला जसा परशुराम घाट पण येताना खराब होता खूप, तिकडे पण खूप जोरदार काम चालू आहे. 2023 मध्ये झाला पाहिजे असं तर प्रत्येकाला वाटते, पण काय माहिती कधी होईल. पण एकदा रोड जर झाला ना आपला पूर्ण टोटल, की मी तर बोलतोय माणूस, मला तर 4 व्हीलर म्हणा, बाईक म्हणा, एक 5-6 तासात आरामात पोचेल. 5-6 तास नाही पण 8 तासात तर पोचेल आरामात.
कारण काही काही रोड तर एकदमच खराब आहेत, फक्त मध्ये मध्ये पॅच थोडे थोडे. त्यामुळे काय होतं, बाईक जेव्हा आपण स्पीडमध्ये असते ना, लिंक असते मस्त लागलेली, ती पटकन एकदम स्लो करून हळूहळू घेऊन जावे लागते, मग ते कंटाळा येतो, एक लिंक तुटते आपली. सो आता वाजलेत 11:15 झालेत आणि आपण आता पाली क्रॉस केलं आहे. आपण आता मी थोडंसं थांबलेलो थोडा वेळ, कारण आपलं बाईक पण बाईकला पण आराम दिला पाहिजे. बाईकला पण थकून फायदा नाही, कारण बाईकने आपल्याला खूप साथ दिली आहे, त्याच्यामुळे तिला पण थोडा आराम दिला पाहिजे. पेट्रोल भरायचं आहे, पेट्रोल नाही भरलं आहे अजून मी. पहिलं पेट्रोल भरू, पेट्रोल पंप भेटल्यानंतर. ये अपना इधर HP का पेट्रोल पंप मिला है, तो इधर ही पेट्रोल भरते, हवा चेक करते थोड़ा, बाद में निकलते. हाँ लास्ट लगाए. टँक बॅग आता त्रास द्यायला लागली, थोडंसं लूज झाली. एक मिनिट, टँक बॅग काढावी लागेल. 500चं दे ना. कसं आहे भेटू आता? 107.52. टँक बॅग थोडी हालायला लागली. ग्लोजची हालत बघा काय झाली धुळीने. थोडंसं पेट हवा भोगूया. हवा नाही ना पुढे आहे काय? अच्छा इकडे आहे काय? मित्र जरा हवा बघ. आता टेन्शन नाही, पेट्रोल भरलं, हवा झाली भरून, आता डायरेक्ट डोंबिवलीपर्यंत आपल्या घरी जाईपर्यंत टेन्शन नाही. हवा थोडी कमीच भेटली, कारण आपलं कसं आता सध्या रोड खराब आहेत, त्यामुळे काय पटकन काय माहीत नाही, रोडवर काय पडलेलं असतं, पटकन आतमध्ये घुसलं टायरमध्ये तर बोंबला. तर आता वाजले आपले 11:15 वाजलेले आहेत आणि रोडची कंडिशन अजून पण आपल्याला खराब आहे. मध्ये मध्ये रोड खूपच खराब आहेत, त्यामुळे आपल्या जॅकेटची, ग्लोजची, पॅन्टची पूर्ण वाट लागलेली आहे, धुळीने लाल लाल झालेल्या आहेत. पण मजा आली. 3 दिवस आपले राईड पण मस्त झाली. गावी पण 2 दिवस राहिलो, जरा बरं वाटलं, कारण मी गणपतीनंतर पहिल्यांदाच आलो. गणपतीला जो गेलेलो तेवढाच, 2 दिवस जरा थांबलो, 2 रात्र बरं वाटलं जरा. थोडं अजून लेट आलो असतो, थंडी भेटली असती. आणि आपली आता रत्नागिरी आलेली आहे. हे आहे संगमेश्वर फूल, हे जुनंवालं आहे आणि इकडे नवीन बनतं आहे. इकडे हा प्रॉब्लेम आहे, इकडे एक गाडी येत असेल तर तिकडे दुसरीला थांबावं लागतं. आणि आपण गणपतीपुळ्याला माहीत आहे तुम्हाला, आपण इकडून गेलेलो. हा बघा, हावाला लेफ्ट आणि मुंबईने येताना राईट. तर गणपतीपुळ्याला येताना लक्षात ठेवा, सगळ्यात बेस्ट आहे हा रूट. संगमेश्वरचं जे शास्त्री फूल आहे, हे आता दाखवलं ते छोटंवालं, त्याच्या अगोदरच राईट आहे, तो राईट मारायचा आणि सरळ जायचं आहे. डिंगणे गाव वगैरे भेटणार तिकडे. माझ्या 3ऱ्या एपिसोडमध्ये बघितलं असेल तुम्ही. ते गाव पण खूप सुंदर आहे, फोटोशूट वगैरे करायचं असेल तर बेस्ट आहे. आणि तो एकदम शॉर्टकट आहे, म्हणजे 25 किलोमीटर तुमचे वाचतात आणि रोड पण ठीक आहे. त्यामुळे यायचं असेल गणपतीपुळ्याचा हा रूट लक्षात ठेवा. संगमेश्वरचा पूलच्या अगोदर राईड मारायचं आहे. आणि आपल्या इकडे काम जोरदार चालू आहे. आता हे असंच चालू राहणार, मला वाटतं एक चिपळूण खेडपर्यंत हा असंच चालू राहणार. थोडं थोडं पॅचेस भेटत राहणार आपल्याला, कारण मध्ये मध्ये खूप कामं आहेत. परशुराम घाट पूर्ण खराबच आहे. आता बरोबर 1:15 झालं आणि मी पोचलो आहे बहादूर शेकणा गेला.
मुंबईवरून येताना जे मित्राच्या गावी गेलेलो तो बौद्ध शेख नाका हा आहे. आणि आपल्याला आता जेवायचं आहे, त्यामुळे आता हॉटेल बघायचं आहे कुठेतरी. पण आपल्याला इथे आहे कुठेतरी मागे, पण आपल्याला अजून परशुराम घाट चिपळूण क्रॉस करायचं आहे. त्याच्यामुळे आपण इथेच जेवलं तर बरं होईल, टेन्शन नाही. कुठेतरी हॉटेल आहे चांगलं. त्या हॉटेलमध्ये थांबलो नाही कारण थोडं ऊन होतं बाहेर, पाय खूप तापली असते. त्याच्यामुळे म्हटलं पुढे जाऊ, पुढे बघू कुठेतरी भेटते काय. रोड खराब रे बाबा. 1:15 वाजला म्हणजे आपल्याला 1:30 वाजेपर्यंत काही करून जेवलं पाहिजे. टँक बॅग माझी खूप हलते. हो, तर ऊन लागायला लागलं, ऊन एकदम कडक. ते कुठेतरी हॉटेल दिसते. हॉटेल्स आहे इथे पण नाही हॉटेल. 1 वाजता ठरवलेलं, आता वाजले 2 वाजायला 10 मिनटं आहेत. 1 वाजता ठरवलेलं जेवायचं. आता थांबू, आता थांबू, ह्या हॉटेलमध्ये थांबू, ह्या हॉटेलमध्ये थांबू थांबू म्हणेपर्यंत 1 तास गेला. अजून हॉटेलच बघतोय. हे असं असतं, एकदा एक संधी सोडली की मग पुढे थांबू पुढे थांबू म्हणेपर्यंत आपल्यालाच कळत नाही किती वाजले ते. आता भूक पण माझी मरून गेली, पण थोडं थांबावंच लागेल कारण आता पूर्ण दुखायला लागलं बॉडी माझी. आणि भूक पण लागली आहे तशी, गळा पण सुकला एकदम. आता पुढे कुठले तरी ॲक्च्युली हॉटेल कसं भेटत नाही जसं पाहिजे तसं. म्हणजे एक तर मला बाईक लावायला पाहिजे व्यवस्थित सावळीमध्ये, ती सावळी भेटत नाही आहे. आणि रोटेज भेटलं पाहिजे, मग टेन्शन नाही. आता ह्या मला वाटतं ह्या रूटला कुठेच नाही हॉटेल. मला वाटतं अजून 1-2-3 किलोमीटर जावं लागेल. हे खेड स्टेशन आहे. हे आहे खेड स्टेशन. आपलं गावाला जाताना भेटतं आपल्याला. हा आहे परशुराम घाट. परशुरामाची पवित्र भूमी कोकण म्हणतात. तो हा परशुराम घाट जोरदार काम चालू आहे. किती वर्षे झाली कामच चालू आहे. आता ह्या टायमिंगला काय ह्या वर्षी पूर्ण होतं आहे की काय माहिती. पण आता खूप डे नाईट काम चालू असते इकडे. फुल JCB वगैरे 4-4, 5-5 JCB आहेत. पूर्ण इकडून कोस भिंत बांधते जोरदार. हो, आता आपल्याला परशुराम घाट क्रॉस केल्यानंतरच जेवायचं आहे. आता मध्ये कुठे इथे हॉटेल नाही भेटणार. तोपर्यंत 1:30 वाजलेच. इथे कुठलं हॉटेल मस्त मालवणी. काय करायचं, जेवायचं काय ते, जेवायचं काय ते, जेवायचं काय ते. इथे जेवूया. बाईकला पण सावली आहे. नवीन काम चालू आहे वाटतं. हां, इथेच बसता. नवीनच हॉटेल आहे वाटतं, कारण हे मला वाटतं हे कोरीव काम केलं आहे चिऱ्यामध्ये. मस्त आहे. मला रोड टच भेटलं, थांबलं कारण आता वाजलेत 2:15 वाजले. बोलता 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 1 तास निघून गेला. मला वाटतं बरोबर एक पालीला मी थांबलेलो पोहे खायला. पोहे आणि चाय खाली. तिथपासून म्हणजे तिकडून जो निघालो तुम्ही मध्ये कुठे थांबलोच नाही. एक पेट्रोल भरायला थांबलेलो आणि बहादूर शेख नगर तिकडे थांबलो. म्हणजे बाईकवरून उतरलो नाही, पण तिथून इथपर्यंत बाईक कंटिन्यू चालवली. मला वाटतं 100 किलोमीटर झाले असतील 100%. म्हणजे आता थांब म्हणेपर्यंत खेड क्रॉस केलं आणि फायनली मी थांबलो. 2:15 वाजलेत. मस्तपैकी जेवतो पटापट आणि मग आपण पटापट निघू. कारण मी ह्या हिशोबाने जर स्पीडने गेलो तर मला वाटतं मी 6-6:30 आरामात पोहोचेल डोंबिवलीला. तर बघू, आपल्या बाईकवर आहे, बाईकला पण आराम दिला पाहिजे. बाईक खूप 3 दिवस खूप धावली आहे, त्यामुळे हळूहळू जायचं आहे. आता काही घाई नाही करायचं आहे. मस्त मी जेवतो आणि मग निघू.
सो मित्रांनो मस्तपैकी जेवलो, जेवण झालं खूप छान. आणि हे हॉटेल आहे ना, हे आपलं हॉटेल ना कळंबणी म्हणून आहे, खेडच्या पुढे. तर तिकडे जस्ट मी असं लेफ्ट साईडला बघितलं, मला लगेच दिसलं म्हणून मी आलो. पण खूप छान होतं जेवण, जेवणापेक्षा हॉटेल पण खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. हे जे चिरेबंदी आपली जे कोरीव काम केलेलं आहे ना, हे तसंच ठेवणार आहेत हे लोक. आणि खूप मस्त केलं आहे कोरीव. आणि ओरिजिनल चिरे आहेत आणि चिरेबंदी पूर्ण चिरेबंदी हॉटेल आहे. तर ह्यांचं ना मुंबईला पण आहेत आणि इकडे पण जस्ट आता काम चालू आहे बाहेर पण. आणि मागच्या साईडला पण वगैरे एकदम टकाटक बनवलं आहे मस्त. आणि जेवण पण खूप मस्त आहे. तर नक्की ट्राय करा एकदा, समजा कोण येत असाल तर. म्हणजे गोव्यावरनं मुंबईला जात असाल तर त्या रोडलाच आहे, आपल्या कळंबणी म्हणून आहे. हॉटेलचं नाव आहे मालवणी हॉटेल, मस्त मालवणी म्हणून आहे. मी जस्ट आताच जेवलो आणि मस्त वाटलं जेवण खूप. फक्त व्हेज भेटतं ना काका? व्हेज नॉनव्हेज दोन्ही बी ना? व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भेटतं, एकदा नक्की ट्राय करा. आणि मी आता निघालो आहे, आपल्याला वाजले आता 2:45. तर आता आपल्याला निघायचं आहे. जस्ट गोप्रो चार्ज करतो आहे. गोप्रो आपला चार्ज झाला असेल. गोप्रो आपली बॅटरी उतरलेली पूर्ण म्हणून थोडा वेळ चार्ज केला, ती चार्ज झाली आहे. तर निघू आता थोड्या वेळात. बरोबर 3 वाजलेत आणि आता आपला जेवण वगैरे निघालो आहे. मस्तपैकी 1 तास आराम घेतला जरा. हॉटेल मस्त आहे खूप. आणि आता काय झालं आहे, आपल्या मुंबई गोवा हायवेला एवढ्या हॉटेल्स झाले आहेत ना की कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचं हेच कळत नाही. प्रत्येक 1-1 किलोमीटरवर हॉटेल्स झालेले आहेत. चांगले चांगले हॉटेल्स आहेत खूप आणि चांगलं पण जेवण आहे. आणि काय आहे, नवीन हॉटेल्स आहेत त्याच्यामुळे थोडी सर्व्हिस द्यावीच लागते त्यांना. त्यामुळे आता मी ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो जस्ट म्हणजे काम चालू आहे त्यांचं, पण थोडं युनिक आहे हॉटेल. म्हणजे जरा थोडंसं चांगलं वाटलं. आपले चिरेबंदी बांधकाम केलं आहे पूर्ण हॉटेल्स. आणि चिरे जे आहेत आपले जे नॅचरल ते तसेच ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे ते अजून भारी वाटतं. आणि यांची म्हणजे हे जे ओनर आहे ते मुंबईला असतात. यांची 2 अजून हॉटेल्स मुंबईला आहेत, एक पनवेलला आहे आणि एक लालबागला आहे. तर मला ते काका तर सांगत होते आता. पण भारी वाटलं जरा, म्हणजे ठीक होतं जेवण, ठीक होतं. दोन्ही पण भेटतात, नॉनव्हेज व्हेज. म्हणजे कोणाला इथून येत असाल मुंबई गोव्यावरनं तर चांगलं आहे. कळंबणीमध्ये हॉटेल्स आहे. आणि आपल्याला आता जायचं आहे. हे काय चालू झालं? ओके, लाईट. हो, 3 वाजलेत आणि आपलं मला वाटतं अजून एक 200 किलोमीटर तर असेल. 200 नाही पण 170-180 किलोमीटर आहे अजून आपलं डोंबिवली. तर आपल्याला काही करून 6:30-7 पर्यंत पोचायचं आहे. आणि आपला अजूनपर्यंतचा प्रवास खूप मस्त चालला आहे. गोप्रो आता चार्ज झाला आहे, टेन्शन नाही. आणि आपली काय पॉवर बँक पण अजून चार्ज आहे. पॉवर बँकवर काय अजून चार्ज केलं नाही, त्यामुळे टेन्शन नाही. आता जाईपर्यंत रोड असा पाहिजे थोडा. आता मला वाटतं तशा घाटापर्यंत असाच रोड आहे, त्यामुळे टेन्शन नाही. कुठली ट्रेन आहे, कुठली ट्रेन आहे? दिवा ही आहे मला वाटतं, शताब्दी वाटतं. शताब्दी नाही, कुठली आहे या टायमिंगला? कुठली आहे ट्रेन? दिवा असेल, दिवा असेल. बरोबर 7 वाजलेत. तुम्हाला दिसत नसेल कारण आपलं डिजिटल वॉच नाही आहे. आणि आपण आता मारतोय लेफ्ट JN पेटी रोडसाठी. हा सरळ गेला पनवेलला आणि आपल्याला जायचं आहे कळंबोली सिग्नलच्या इथे. पण खूप कंटाळा आला, 12 तास होऊन गेले बरोबर. इगतपुरी सॉरी इंदापूर नंतर एवढा कंटाळा आला ना, खूप बोर झालो एकदम. संपत नव्हतं. आत्ता येईल पनवेल, आत्ता येईल पनवेल. हालत खराब झाली. ट्रॅफिक नाही भेटलं.
पण काय समजत नव्हतं, रोडच संपत नव्हता. थांबलो पण नव्हतं मी कुठे, फक्त आपण 70, 65, 70 ह्या स्पीडने चालतोय मी. 80 पण नाही, 80 फक्त क्वचित कधीतरी थोडासा स्पीड वाढवायचो. पण आपण गावावरनं इथपर्यंत 70च्या स्पीडमधून आलो आहे, त्याच्यामुळे थोडा अजून लेट झाला आहे. नाहीतर आपण अजून लवकर पोचलो असतो, 90-100 स्पीडमध्ये असलो असतो तर. आणि आता आपला हा जैनपेटी रोड, इथून आपल्याला पुढून जाऊन राईट मारून कळंबोली सिग्नलवरनं सरळ डोंबिवली शिवपाटा. आता मला कंटाळा आला तर MIDC देईल, कारण MIDC भरपूर कंटाळा येतो. कारण एक तर स्पीड ब्रेकर खूप आहेत आणि आपल्या हेवी गाड्या जर असल्या जास्त तर मग तिकडे पण जाम होतं. कारण मला आता गावावरनं इथपर्यंत येईपर्यंत अजिबात ट्रॅफिक नाही भेटलं कुठेच. तर भेटलं तर MIDCत. पण आता 7 वाजले बरोबर, घरी पोचायला 8:30 100%. पण आपल्याला शिवफाट्याला वगैरे ट्रॅफिक कुठेच नाही भेटणार, भेटलं तर आता MIDCमध्ये. कळंबोली सिग्नल इथूनच चालू झालं आहे. अरे इथेच एवढं पॅक झालं आहे, मग पुढे काय बाबा. आपला MIDC रोड चालू झाला. या लाईनला बघा, लाईन लागली कशी टेम्पोंची. आता आपल्याला भेटलं तर पुढे भेटेल थोडंसं ट्रॅफिक. आणि इथून शिवफाटा 15 किलोमीटर आहे बरोबर. तर ट्रॅफिक नसेल तर आपल्याला अर्धा तास लागणार पोचायला. बघू आता. कळंबोली सिग्नलला तो फुल जाम भेटलेला आता निघताना. गावानं येताना थोडासा प्रवास असाच होतो, कठीण एकदम संध्याकाळचा. येताना मस्त वाटत होतं की म्हटलं लवकर पोचेन, पण इंदापूर नंतर खूपच कंटाळा आला एकदम. बाईक पळवतोय पण येतच नाही पनवेल. आता ह्या ही लाईन पूर्ण जाम असणार. पूर्ण सगळ्या ह्या सर्व मोठ्या गाड्या आहेत हेवी. आपल्याला फक्त अलग बाय चान्स भेटता नाही ट्रॅफिक तर बरं होईल, कारण आपल्याला आता वाजले 6:15. मला पण आता कंटाळा यायला लागला. तो ये आ गया अपना शिवफाटा. अच्छा हुआ ट्रैफिक नहीं था, नहीं तो सिग्नल लगता था तो अपन इधर ही. तो अभी बजा है अपना, कितना बजा रे, 7:45. 8 बजे, 7:45 बजा, 7:45. ठीक आहे, चालेल. आता डोंबिवली तर एंट्री गेली, टेन्शन नाही. हां, पण कंटाळा आला खूप. आता एकदम दुखायला लागलं सगळं म्हणजे सगळंच. हे पलावाचं ट्रॅफिक असलंच पाहिजे. मला माहीत होतं की शिवफाट्याला नाही म्हणजे आपल्या पलावाला भेटणार. आता शिवफाट्याचं कमी झालं, पण पलावाला जबरदस्त ट्रॅफिक असतं. आता हे पूर्ण ते सिग्नलपर्यंत हे जाम असणार. जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत हे असं चालू जाणार. हो, चलो बाबा. बाईकवाल्यांची हालत बघा, कुठून काढावे लागतात बाईक. हे बाईकसाठी पण थोडासा रास्ता ठेवत नाही 4 व्हीलरवाले. कुठे उतरावे लागतात बघा बाईक. हे फुल जाम झालं इकडे. संध्याकाळचा टाईम 9-9:30 पर्यंत पूर्ण पॅक असते. पुढे तिथपर्यंत एकदम जाम झालंय. शे, ट्रॅफिकने जाम व्हायचा दिला पूर्ण. राईडमध्ये मला डोंबिवलीला ट्रॅफिक भेटलं जाम. खूप वैताग आला. एक तर आपल्याला 2 तास लेट झालं आहे, कारण आता वाजले 8:30. 8:30ला बरोबर 5 मिनटं आहेत. आणि आपण आता डोंबिवली वेस्टला एंट्री केली. हां, पण खूप मोठी राईड झाली अशी वाटते, कारण खूप म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर खूप कंटाळा आला. तर मित्र, आपले
व्हिडिओज कसे वाटले, मोटर व्लॉग, गणपतीपुळे व्हिडिओ, राईड वगैरे कसे वाटले व्हिडिओज मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपलं काय चुकत असेल ते पण सांगा, मग आपण सुधारणा करू त्याच्यामध्ये पुढच्या राईडमध्ये. आणि आपली पुढची राईड आता कधी होईल, कुठे होईल काय माहीत नाही, पण आजची राईडचा आजचा हा शेवटचा एपिसोड मी इथेच एंड करतो. आणि तुमची सगळ्यांची रजा घेतो. असेच प्रेम करा, असेच व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या मित्रांना व्हिडिओज आवडले असतील तुम्हाला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अजून काय नाही, परत भेटू परत नवीन एपिसोड, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लोकेशन, नवीन काहीतरी कंटेंटमध्ये. चला तर टाटा बाय बाय आणि शुभरात्री.